पहिलं करंथीकरांचं पत्र अध्याय 6. पहिला करंथियों की पत्री अध्याय 6. फर्स्ट कोरिंथियन चैप्टर 6 पहिला करंथियों की पत्री अध्याय 6 वर्स 19 and 20. उसका 19 और 20. फर्स्ट कोरिंथियन चैप्टर 6 वर्स 19 and 20. पहिला करंथियों की पत्री अध्याय 6 उसका 19 और 20. पहिला करंथियों की पत्री पहिलं करंथीकरांचं पत्र अध्याय 6 त्याचे 19 आणि 20. पहिला करंथियों की पत्री अध्याय 6 उसका 19 और 20. क्या तुम नहीं जानते कि तुम्हारी देह पवित्र आत्मा का मंदिर है और जो तुम्हें बसा हुआ है वो तुम्हें परमेश्वर की ओर से मिला है और तुम अपने नहीं हो क्योंकि तुम दान देकर मोल लिए गए हो, इसलिए अपनी देह के द्वारा परमेश्वर की महिमा करो. तुमचे शरीर तुमच्यामध्ये बसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात म्हणून तुम्ही आपले शरीर व आत्मा जी देवाची आहे त्याच्याद्वारे देवाचा गौरव करा. आपण प्रार्थना करू. हम प्रार्थना करेंगे. तारणारे गोड पवित्र सेनाधीश पिता वचनाची वेळ तुझ्या हातात येते. वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोलणारा तू आमचा पवित्र देव आहे. त्यामुळे आम्ही लक्षपूर्वक वचन ऐकण्यासाठी आणि जसं ऐकतो तसं पालन करण्यासाठी मदत कर. आणि आज खरंच प्रभू या देहाच्या द्वारे तुझा गौरव होण्यासाठी मदत कर. आणि आजपासून जेवढंपर्यंत आमचा श्वास आहे तोपर्यंत तुझा गौरव होण्यासाठी सहायता कर. ही आमची विनंती, आमची प्रार्थना आहे प्रभू येशूच्या नावाने. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. इथे आपण पाहतो की आपण देवाच्या आपलं शरीर जे आहे ते देवाच्या आत्मेचं मंदिर आहे. और यहाँ पर हम देखते हैं कि हमारा जो शरीर है पवित्र आत्मा का मंदिर है. पवित्र आत्मा हा देव आहे. पवित्र आत्मा ही परमेश्वर है. आपला ये देव हमारा परमेश्वर प्रभू येशू प्रभु त्याचा पुत्र प्रभु यीशु उसका पुत्र आणि पवित्र आत्मा और पवित्र आत्मा हे देव आहे. और ये परमेश्वर है तिन्ही एक आहे. और ये तीनों भी एक है तिघांना आपण वेगळं करू शकत और तीनों को हम अलग नहीं कर सकते. परमेश्वर ज्याने सर्व जग बनवलं. परमेश्वर जिसने सारी सृष्टि को बनाया जग बनवताना पवित्र आत्मा या पृथ्वीवर होता. और सृष्टि को बनाते समय पवित्र आत्मा इस पृथ्वी पर था पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने हे सर्व जग झालं. और पवित्र आत्मा की प्रेरणा से ये सब सृष्टि हुई. येशू ख्रिस्ताने पवित्र आत्म्याच्या मदतीने काय केलं? हे जग निर्माण केलं. और यीशु मसीह ने पवित्र आत्मा की सहायता से इस सृष्टि को बनाया. म्हणून प्रियांनो पवित्र आत्मा फार गरजेचा आहे. और इसलिए प्रिय पवित्र आत्मा बहुत जरूरी म्हणून है. ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं महान काम आहे. और मसीह लोगों के जीवन में पवित्र आत्मा के महान काम है. देवाला माहित आहे पवित्र आत्मा किती पॉवरफुल आहे. और परमेश्वर को मालूम है कि पवित्र आत्मा कितना पावरफुल येशू है. ख्रिस्तालाही माहित आहे की त्याची शक्ती खूप आहे. और यीशु मसीह को भी मालूम है कि उसकी शक्ति बहुत है. म्हणून त्याने काय केलं? इसलिए उसने क्या तो किया म्हणाला जोपर्यंत तुमच्यावर सामर्थ्य येत नाही तोपर्यंत तुम्ही यरूशलेममध्ये राहा. और उसने कहा जब तक तुम्हारे ऊपर सामर्थ्य नहीं आता तब तक तुम यरूशलेम में कारण रहो. पवित्र आत्मा एक असं सामर्थ्य आहे, अशी शक्ती आहे और पवित्र आत्मा ऐसा सामर्थ्य ऐसी शक्ति है ज्याच्याद्वारे आपण सर्व आपलं भित्रेपणा आणि हे सर्व जाऊन आपण कसे ख्रिस्तामध्ये एक होऊन जातो. और हमारे अंदर जो डर रहता है वो निकल जाता है. हम सब मसीह में एक हो जाते हैं. पवित्र आत्मा आपल्याला प्रार्थनेमध्ये, पवित्र आत्मा हमें प्रार्थना में, बप्तिस्मामध्ये, बपतिस्मा में सहभागितामध्ये, और सहभागिता में, प्रभु भोजनामध्ये, प्रभु भोजन में भूतांच्या मधून निघण्यामध्ये किंवा भूतांच्या बाबतीत प्रेरणा देण्याबाबतीत, और दुष्ट आत्माओं से छुटकारा पाने के लिए या फिर दुष्ट आत्माओं के प्रति जो प्रेरणा हमें देनी वचन चाहिए गायनामध्ये, स्तुती आराधनेमध्ये और स्तुति उपासना में, भक्ति करने में आणि उपदेश देण्यामध्ये, और उपदेश देने में कबुली जबाब देण्यामध्ये, और कबूलीकरण करने में, मुक्ती देण्यामध्ये मुक्ति देने में आणि आशीर्वाद प्राप्त करण्यामध्ये और आशीष मिलने के लिए पवित्र आत्म्याचं मोठं काम आहे. पवित्र आत्मा का बहुत बड़ा मी काम तुम्हाला है. पुन्हा सांगते, मैं आपको फिर से बताती हूँ. पवित्र आत्मा आपल्यामध्ये यासाठी आलेला आहे और आपल्या देहात, शरीरामध्ये. पवित्र आत्मा हमारे अंदर हमारे शरीर में इसलिए आया है कारण आपण प्रार्थना करावी, क्योंकि हम प्रार्थना करें, बप्तिस्मा घ्यावा, बपतिस्मा लें, देवाबरोबर सहभागिता ठेवावी, परमेश्वर के साथ संगति करें, आपल्याला भूत काढावी, हमारे अंदर की दुष्ट आत्माओं को आपण निकालें, देवाची स्तुती करावी. हम परमेश्वर की भक्ति करें. म्हणून पवित्र आत्मा आला. और इसलिए पवित्र आत्मा आपण है. उपदेश द्यावा, हम उपदेश दें, आपण कबुली जबाब द्यावा. प्रभू मी पापी आहे, हा हो मी हेच केलं, मी केलं असं बोलण्यात आपण भिऊ नये. और हम पापों को कबूल करें और पाप कबूल करने के लिए हम डरे नहीं. दुसरी आपल्याला मुक्ती देण्यासाठी और दूसरा हमें मुक्ति देने के लिए आपल्या शरीरामध्ये तो आला आहे. और हमारे शरीर के अंदर वो आया आपल्याला है. आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी और हमें आशीष प्राप्त करने के लिए येशू ख्रिस्त आला आहे. और यीशु मसीह आया है. प्रभू पवित्र आत्मा आलेला आहे. पवित्र आत्मा आया है. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पवित्र आत्मा की सामर्थ्य से प्रियानो तुम्ही बघू शकता पवित्र आत्म्याचं सामर्थ्य किती आहे. और आप देख सकते हैं पवित्र आत्मा का सामर्थ्य कितना है. की पवित्र आत्म्याचं सामर्थ्य असं आहे की जेव्हा त्याने मदर मेरीवर, माता मरियमवर, और जब उसने माता मरियम पर जेव्हा छाया केली जब उसने छाया की तर तिला गर्भधारण झाले. तो वो उसने गर्भधारण किया. ती गर्भधारणा और वो गर्भधारण शारीरिक वाचनेच्या
द्वारे येऊन न देता और शारीरिक वासना के द्वारा नहीं आते हुए पवित्रताईमध्ये तिला गर्भधारणा झाली। और पवित्रताई में उसको गर्भधारण हा एक हुआ। मोठा चमत्कार आहे। और ये सबसे बड़ा चमत्कार है। शरीरामध्ये बाईच्या शरीरामध्ये कामार्य किंवा वासना न येऊ देता और जो स्त्री के शरीर में शरीर की अभिलाषा न आते हुए तिला गर्भधारणा करवली। उसको गर्भधारण करवाए। हे सामर्थ्य ह्याला म्हणतात पवित्र आत्म्याची शक्ती। और उसे बोलते हैं पवित्र आत्मा की शक्ति। पवित्र आत्म्याची शक्ती पहा की जेव्हा येशू ख्रिस्ताने बपतिस्मा घेतला और पवित्र आत्मा की शक्ति देखो जब यीशु मसीह ने बपतिस्मा लिया शारीरिक रीतीने शारीरिक रीति से, म्हणून त्याच्यावर शारीरिक दृष्टिकोनातूनच पवित्र आत्मा आला। और इसलिए शारीरिक दृष्टिकोण से ही उसके ऊपर पवित्र आत्मा त्याने आया। कुणाचं रूप घेतलं? उसने किसका रूप लिया? कबूतराचं। कबूतर का। कबूतराच्या स्वरूपात तो आला। और कबूतर के स्वरूप में वो आया। का? क्यों? ही त्याची शक्ती दाखवण्यासाठी की तो पवित्र आहे आणि निष्पाप आहे। और उसकी शक्ति दिखाने के लिए कि वो पवित्र है और निष्पाप है। आपल्याला शरीरामध्ये पवित्र आत्मा का दिले माहिती? और हमें शरीर में पवित्र आत्मा क्यों दिया है मालूम है? आपल्याला मदत करण्यासाठी, हमें मदद करने के आपल्या लिए, शरीरामध्ये मदत और करण्यासाठी। हमारे शरीर में मदद करने के आपलं लिए। शरीर पापी आहे और हमारा शरीर पापी है। आपलं शरीर सदैव पाप मागतं। और हमारा शरीर हमेशा पाप मांगता कारण है। आपल्या शरीरामध्ये जे रक्तात आहे ना ते पाप आहे। क्योंकि हमारे जो खून में है ना वो पाप है। आपण रक्त काढू नाही शकत। और हम खून निकाल नहीं सकते। तुम्हाला माहिती ज्यांचं डायलिसिस होतात और जिनका डायलिसिस होता है त्यांना किती त्रास होतो। उनको कितनी तकलीफ होती है। जेव्हा त्यांचा डायलिसिस होतो और जब उनका डायलिसिस होता ते है पूर्ण गळालेले असतात। और वो पूरे गल जाते हैं। कारण ते काय करतात त्यांचे एका आपल्या समजा इथून इकडची एखादी नस किंवा इकडच्या काही जणांची इथं आता सतत इथून नाही काढत, एक ही नस कापली जाते आणि त्याच्यामध्ये मशीन घातली जाते और नस को काटा जाता है और उसके अंदर मशीन डाली जाती है। आणि मग काय केलं जातं दुसरीकडे पण ती जॉईंट केली जाते। म्हणजे दोन जॉईंटला दोन नसा कापल्या जातात और दो नस काटी जाती है। एका नसातून ते रक्त काढलं जातं और एक नस से वो खून निकालते हैं, मशीन मध्ये जातं, मशीन में जाता है वो, तिथून प्युरिफाय होऊन शुद्ध होऊन और वहां से वो शुद्ध होकर पुन्हा त्या शरीरात चढत राहतं। फिर से शरीर में चढ़ता है। त्याच्यामुळे खूप त्या यातनेतून त्या लोकांना जावं लागतं और बहुत सारी यातनाओं से उनको जाना पड़ता है। कारण त्यांची किडनी फेल झालेली असते, किडनीमध्ये कचरा झालेला असतो और उनकी किडनी फेल हुई रहती है, उनकी किडनी में कचरा जमा होता है रक्त अशुद्ध झालेलं असतं। और इसलिए खून अशुद्ध हुआ रहता है। किडनीचं काम काय? रक्त वाहिन्या आपल्याला कचरा काढून टाकणं, मग किडनीचं खूप काम आहे। और किडनी का बहुत बड़ा काम है कि वो हमारे अंदर का कचरा निकाल देती आपलं है। हृदय सुद्धा, और हमारा हृदय भी, तुम्हाला माहिती आहे आपलं हृदय सुद्धा हृदय रक्त स्वच्छ करतं। और हमारा जो हृदय है वो भी हमारे खून को शुद्ध करता फार है। गरजेचं आहे ह्या गोष्टी। और ये सब बातें बहुत जरूरी हृदय है। फेल पण नाही होऊन द्यायचे, किडनी पण फेल होऊन नाही द्यायचे। और हृदय भी फेल होने नहीं देना है, किडनी को भी फेल होने नहीं देना है। अशा रीतीने रक्त शुद्ध होऊन जातं। और इस रीति से खून शुद्ध किया जाता पण है। जरी शारीरिक दृष्टिकोनातून रक्त शुद्ध झालं तरी पाप शुद्ध होत नाही। और भले ही शारीरिक दृष्टिकोण से खून शुद्ध हो जाता है पर पाप शुद्ध नहीं होता। पाप नाही शुद्ध होत। पाप शुद्ध नहीं होता। पाप शुद्ध करणारं फक्त ते आहे येशूचं रक्त। और पाप शुद्ध करने के लिए सिर्फ यीशु मसीह का लहू। म्हणून आपल्याला आपलं रक्त सदैव धुवावं लागतं। और इसलिए हमेशा हमें अपना लहू धोना पड़ता है। रोज आपल्याला बोलायचंय की प्रभू माझं रक्त मी तुझ्या रक्ताने धुते, और रोज हमें बोला है कि प्रभु मेरा खून तेरे लहू से मैं शुद्ध करता हूँ तुझ्या रक्ताने मी धुतो। और तेरे लहू से मैं धो देता हूँ। आपण सतत बोललं पाहिजे। और हमेशा बोलना चाहिए। आपल्यामध्ये कोणतं पाप आहे और हमारे अंदर कौन सा पाप ते है आपल्याला आठवण करून देणारा पवित्र आत्मा। और हमें स्मरण दिलाने वाला पवित्र आत्मा। पवित्र आत्मा काय करतो? और पवित्र आत्मा क्या करता आपल्याला है? मदत करतो, बघ तू हे सतत तुझ्याकडून हे पाप होतंय। और हमें मदद करता है कि देख तुझसे बारंबार पाप हो रहा आपण है। बोलायचं काय आहे? तो हमें बोलना क्या है? प्रभू येशू तुझ्या रक्तामध्ये मी हे माझं रक्त टाकून माझ्या रक्तात असलेलं खोटेपणाचा, डांबीसपणाचा, शिवी देण्याचा हे जे पाप आहे किंवा रागाचं आहे किंवा मतवालापणाचं आहे, चोरी करण्याचं आहे, जे काही वेगळे वेगळे ते मी काढून मी धुवून टाकतो, माझं रक्त शुद्ध करतो आणि माझ्या रक्तातून मी हे काढून टाकतो कोणतं जे पाप आहे तुझ्या रक्ताच्या द्वारे, आणि तुझं रक्त माझ्या रक्तात मिसळले म्हणजे माझं रक्त काय आहे? पवित्र आहे। तुझं रक्त अशुद्धता धुवून टाकतं। और तेरा जो लहू है अशुद्धता को धो देता है। म्हणून प्रियानो फार गरजेचे आपण सतत बोलणं। और बहुत जरूरी है प्रियो हमेशा बोलते रहना। कारण डायलिसिस केल्यानंतर सुद्धा रक्तातून पाप जात नाही, शुद्ध होत नाही। और डायलिसिस करने के बाद भी खून से पाप धोया नहीं जाता। हे नेहमी लक्षात ठेवा। और ये हमेशा याद रखो। म्हणून
आपलं रक्त शुद्ध करणारा येशू आहे, और हमारा खून शुद्ध करने वाला यीशु मसीह त्याचं है रक्त आहे. और उसका लहू है म्हणून त्याच्या रक्तामध्ये एवढी शक्ती आहे ना और उसके खून में इतनी ताकत है की तो आपलं रक्त शुद्ध करतो. कि वो हमारे खून को शुद्ध करता जसं है. डायलिसिस करणारे और डायलिसिस करने वाले या मशीनचा वापर, ते मशीन काय करतं, जसं माणसाचं रक्तातलं जे घाण आहे ते काढतं आणि शुद्ध करून पुन्हा त्या रक्तामध्ये टाकतं, शरीरामध्ये टाकतं. और वो मशीन क्या काम करता है कि जो कचरा उस खून में रहता है उसे शुद्ध कर फिर से नया अच्छा खून उसके अंदर आता है. तसंच आहे ना, येशूचं रक्त पण तसंच आहे. तो वैसे ही यीशु मसीह का खून भी है. येशूचं रक्त काय करतं माहितीये, यीशु मसीह का लहू क्या करता है तो मालूम है? आपल्या रक्ताला घेऊन त्याचं रक्त मशीन आहे, ते काय करतं, ते शुद्ध करून त्याच्या रक्तातून शुद्ध करून आपल्यामध्ये पुन्हा मिक्स करतं. और यीशु मसीह का लहू एक मशीन है, वो क्या करता है हमारे खून को शुद्ध करता है और हमारे अंदर फिर से डाल देता है. म्हणून पवित्र आत्मा आपला मदतगार आहे, और इसलिए पवित्र आत्मा हमारा मददगार आपल्या है, मदतीसाठी आलेला आहे. हमारी मदद के लिए वो आया हुआ है. पवित्र आत्मा आपल्याला सांत्वना देण्यासाठी आलाय, और पवित्र आत्मा हमें सांत्वना देने के लिए आया है आपल्याला प्रत्येक गोष्टीत शांती देण्यासाठी, और हर बातों में शांति देने के लिए, पवित्र करण्यासाठी आलेला आहे. पवित्र करने के लिए वो आया है. आपण पवित्र या जगामध्ये राहण्यासाठी पवित्र आत्मा आलेला और आहे. इस संसार में हम पवित्र रहे इसलिए हमें पवित्र आत्मा का लेकर आया आपल्याला है. कृपा देण्यासाठी पवित्र आत्मा आला हमें अनुग्रह देने के लिए पवित्र आत्मा आया है. आणि आपल्याला ह्यासाठी आलेला आहे और इसलिए वो आया है की आपण त्याची लोक देवाचे पुत्र आणि कन्या असे बनावे म्हणून. और हम उसके लोग, उसके बेटे और उसकी बेटियां बने इसीलिए. कारण पवित्र आत्म्याची जी शक्ती आहे और पवित्र आत्मा की जो शक्ति है ती आपल्याला काय करते, पवित्र ठेवते. वो हमें क्या करती है, पवित्र रखती है. म्हणून पवित्र आत्मा फार फार इम्पॉर्टंट आहे और इसलिए पवित्र आत्मा बहुत जरूरी आणि है. यांचं सामर्थ्य येशू ख्रिस्ताने ओळखलं होतं. और इसका सामर्थ्य यीशु मसीह ने जान लिया. म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला, माझं जाणं गरजेचं आहे. और इसलिए यीशु मसीह ने कहा कि मेरा जाना जरूरी है. जोपर्यंत मी जाणार नाही, पवित्र आत्मा पाठवणार. जब तक मैं जाऊंगा नहीं तब तक पवित्र आत्मा आएगा. पित्याकडे जाईन, मैं पिता के पास जाऊंगा तुमच्याकडे कैवारी पाठवेन और मैं तुम्हारे लिए मददगार आणि भेजूंगा तो तुम्हाला मदत करेल. और वो तुम्हें मदद करेगा. म्हणून प्रियानो, पवित्र आत्मा फार गरजेचा और आहे. इसलिए प्रिय पवित्र आत्मा बहुत जरूरी आता है. आपण टोटल आपण किती गोष्टी पाहणार आहोत माहिती, 10 गोष्टी आपण पवित्र आत्म्याच्या पाहणार आहोत. और 10 बातें हम पवित्र आत्मा के बारे में सीखने वाले हैं. पवित्र आत्मा आपल्या वैयक्तिक जीवनात येऊन तो काय रोल, म्हणजे तो काय काम करतो, आपण हे पाहणार आहोत. और पवित्र आत्मा हमारे वैयक्तिक जीवन में आकर क्या काम करता है इसे हम देखने वाले हैं. जसं प्रत्येकाचा एक रोल आहे. और हर एक का एक रोल होता है. जसं आपण नाटक ठेवतो, और जैसे हम नाटक करते हैं, आपण एजेकेलचं नाटक ठेवलं तर कोणी एजेकेल बनतं, और एजेकेल का नाटक रखा तो कोई एजेकेल बनता कोण है, स्वर्गदूत बनतं, कोई स्वर्गदूत बनता है. असे वेगळे आपण जसं समजा योहानाचं नाटक ठेवलं और यूहन्ना का नाटक तर रखा कोण इलिशिबा बनतं, तो कोई यीशु बनता है, कोण जकरिया बनतं, कोई जकरिया बनता कोण है, योहान बनतं, कोई यूहन्ना बनता कोण है, येशू बनतं. कोई यीशु मसीह बनता है. कोणाचा तर रोल करतो ना, और किसी न किसी का तो रोल करता काम है. करतो तो वो काम करता है, Acting करतो. एक्टिंग करता है. पण आपला पवित्र आत्मा जो देवाकडून आलेला आहे तो आपल्यामध्ये काय काम करतो और हमारा पवित्र आत्मा जो परमेश्वर की ओर से आया है वो हमारे जीवन में क्या काम करता ते है आपल्याला माहिती असलं पाहिजे. और वो हमें मालूम होना आणि चाहिए. त्यानुसार जर आज आपल्याला माहिती पडलं ना, मग आपण त्याला स्वीकारूया. और उसके अनुसार अगर हमें मालूम पड़ा तो उसे हम स्वीकार करेंगे. पहिली गोष्ट आहे, पहली बात है पवित्र आत्मा सामर्थ्य देतो. पवित्र आत्मा सामर्थ्य देता काय है. देतो? क्या शक्ती देता देतो. है? शक्ति देता है. वचन वचन पढ़ेंगे हम. प्रेषितांची कृत्य अध्याय 1 त्याचा 8, ऍक्ट्स चैप्टर 1 वर्स 8. प्रेरितों के काम अध्याय 1 उसका 8. प्रेषितांचे कृत्य अध्याय 1 त्याचा 8. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल. हाँ, जब पवित्र आत्मा तुम पर आएगा तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तब तुम्हें सामर्थ्य मिलेगा. क्यों सामर्थ्य की जरूरत है? क्योंकि हम निर्बल हैं. आणि सामर्थ्याची गरज काय आहे? कारण आपण निर्बल जो आहोत. दुर्बल होते हैं उनको शक्ति की जरूरत होती आणि जे निर्बल असतात त्यांना शक्तीची गरज है. सलाइन असते. किसको चढ़ाते हैं? सलाईन कोणाला जो लावतात? कमजोर होते जे हैं. निर्बल असतात. बराबर है. बरोबर आहे. टॉनिक, विटामिन, ये सब किसको खाने की जरूरत होती है? आणि टॉनिक विटॅमिन हे कोणाला खायची गरज जो असते? दुर्बल होते हैं. जे निर्बल असतात. बराबर. उसी रीति से प्रियो, हमें भी ऐसे एक टॉनिक की जरूरत है, आणि आपल्यालाही अशा टॉनिकची गरज ऐसे आहे एक सलाइन की जरूरत आणि है अशा एक सलाईनची गरज जिससे आहे हमें बल आ सकता है. त्याच्याद्वारे आपल्याला शक्ती येऊ इसलिए शकते. परमेश्वर ने हमें एक ऐसी शक्ति दी आणि म्हणून देवाने एक अशी शक्ती आपल्याला ताकि दिली हमारी दुर्बलता चली जाए, की आपली निर्बलता निघून हमारी जाईल कमजोरी निकल जाए. आणि आपली निर्बलता निघून जाईल. हम वो बात में जिसमें हम उठ नहीं सकते, चल नहीं सकते, फिर नहीं सकते, बोल नहीं सकते, उसमें हम
कर सके। आणि ज्या गोष्टींमध्ये आपण चालू शकत नाही, बोलू शकत नाही, करू शकत नाही, ते सर्व गोष्टी आपण कराव्या. दुर्बलता का चिन्ह क्या है? दुर्बलतेचं चिन्ह काय आहे? एक बीमार रहते हैं, आजारी असतात, फिर चल नहीं सकते, चालू नाही शकत, तीसरा उठ नहीं सकते, उठू नाही शकत, चौथा चक्कर आती है, आणि चक्कर येत असते, दूसरों पर निर्भर रहते हैं। दूसरों पर निर्भर रहते, क्योंकि लोग उन्हें उठाते हैं, पकड़ते हैं, तब वो जाकर एकदम धीरे धीरे मला कस तरी होत है, मला कस होत है, मला पकड़ लेने का मन नको है ना। लोग ऐसे ही बोलते ना, नहीं तू पढ़ना नहीं, भी पकड़ ले ले, घाबरू नको। उस समय वो पकड़ने वाले को बड़ी ताकत आ जाती है। आणि त्यावेळेस जो पकडणाऱ्या व्यक्तीला खूप ताकद येते. सही है, करेक्ट है ना। और अजून दुर्बल व्यक्ति, निर्बल व्यक्ती, खाना नहीं जाता उनको, पानी नहीं जाता, उनको भूख और प्यास नहीं लगती, आणि त्यांना तहान आणि भूक लागत नाही, उनको अच्छा नहीं लगता, खाना बिल्कुल अच्छा सूट नहीं होता है। आणि त्यांना जेवण सूट नाही होत. और हाँ, सिर लेटे हुए रहते, कब मौत आएगा, मर जाएगा, कब मौत आएगा, अभी मैं मरेगा, नाही मरणार, तुला चल डॉक्टरकडे घेऊन जातो। बेड पे लेट के सबसे पहला वाक्य लोग क्या बोलते हैं, मला मरायचं नाही। सही है, ये है लक्षण। आणि हे लक्षण. अगर हम स्पिरिचुअली आत्मिक रीति से भी हम देखेंगे, आणि जर आर्थिक रीतीने आपण पाहिलं तो पहला लक्षण क्या बताया था? पहिले लक्षण काय सांगितले? बीमार, आजार. हमारे सचमुच हम शारीरिक दृष्टिकोण से बीमार रहते हैं, आणि आपण खरंच शारीरिक दृष्टिकोनाने आजारी आहोत. आत्मिक रीति से बीमार है। आत्मिक रीतीने आजारी आहोत. इसीलिए पवित्र आत्मा एक ऐसी शक्ति है जो हम बीमार हमें नहीं गिराती, आणि पवित्र आत्मा एक अशी शक्ती आहे जी आपल्याला आजारी पडू देत नाही. हमें क्या रखती है? बलवान रखती है, आपल्याला काय करते? बलवान ठेवते. बीमार होने नहीं देती। आजारी पडू देत नाही. दूसरा हमने क्या सुना? आणि दुसरं काय आहे? कमजोर व्यक्ति चलते नहीं। आणि निर्बल व्यक्ती चालत नाही. प्रियो, जब पवित्र आत्मा की शक्ति आ जाती है, आणि जेव्हा पवित्र आत्म्याची शक्ती येते तब इंसान चलने लगता है। तेव्हा माणूस चालू पहले लागतो. हम चल नहीं पाते थे, पहिले आपण चालू शकत मसीह नव्हतो. के राज्य में चलते नहीं थे। ख्रिस्ताच्या राज्यात चालू शकत जब से नव्हतो. हमें पवित्र आत्मा आया, पण जेव्हापासून पवित्र आत्मा आलेला आज हम आहे लोग बिंदास परमेश्वर के राज्य में आ रहे हैं। आणि आज आपण बिनधास्त देवाच्या राज्यामध्ये आपको येतो. कोई डर होता है कि रास्ते में आते समय आणि तुम्हाला रस्त्यातून येताना काही भीती असते का? लोग आपको देखते हैं, लोक तुम्हाला आप पाहतात, चर्च में आ रहे हो, तुम्ही चर्चमध्ये येत आहे आपका पैर लड़खड़ाता है, आणि तुमचे पाय लटपटतात का? आप ऐसे करते हो? असं तुम्ही करता का? आप बिंदास चलते हो। आणि बिनधास्त तुम्ही चालता. आपको चर्च का रास्ता मालूम है, तुम्हाला चर्चचा रस्ता बिंदास। माहिती आहे. अगर कोई दूसरा व्यक्ति आपको रास्ते में मिला तो सीधा बोलते हो जय यीशु, जोर से चिल्ला के बोलते हो, आणि जर तुम्हाला कोणी रस्त्यात भेटले तर बिनधास्त तुम्ही जे येशू या करता. गुड स्माइल देते हो। आणि किती छान स्माइल देतात. ऐसा थोड़ी करते हो, आणि असं थोडीच और करतात. चिल्ला के स्माइल देकर आप जय यीशु करते हो। आणि ओरडून एकदम स्माइल देऊन तुम्ही जे येशू करता. ये चलने की शक्ति कैसे आई? आणि ही चालण्याची शक्ती कशी आहे? पवित्र आत्मा के द्वारा। पवित्र आत्म्याच्या द्वारे. पवित्र आत्मा चलने के लिए मदद करता है। आणि पवित्र आत्मा चालायला मदत तीसरा करतो. हमने क्या देखा था? तिसरं काय पाहिलं? उठते नहीं, आणि ते उठत पवित्र नाही. आत्मा हमें उठाता है। पवित्र आत्मा आपल्याला जब उठवतो. तक हमारे अंदर पवित्र आत्मा नहीं था, हम बैठे हुए थे। आणि जोपर्यंत आपल्यामध्ये पवित्र आत्मा नव्हता आपण बसलेलो होतो. पवित्र आत्मा हमें उठाता है। पण पवित्र आत्मा आपल्याला आज हम उठवतो. जो कुछ इतने प्रभु में उठ गए हैं, आणि आज आपण जे काही देवाच्या राज्यामध्ये इतकं ये उठलेलो आहोत, पवित्र आत्मा की शक्ति के ते द्वारा। पवित्र आत्म्याच्या शक्तीच्या द्वारे. फिर हमने देखा था किसी और का सहारा लगता है। आणि नंतर आपण पाहिलं की कोणा दुसऱ्याचा आश्रय घ्यावा आज लागतो. हमें किसी की सहारे की जरूरत है। आणि आज आपल्याला कोणाच्याच आश्रयाची गरज हम नाही. सीधा प्रभु के सामने बैठते, घुटने पे आते, नहीं घुटने पे हुआ तो मांडी पे आते, सीधा हम चालू कर देते। पहले हम क्या करते थे? पहिले आपण काय करायचं? मैत्रिणी के पास जाते थे, दोस्त के पास जाते थे, आई के पास जाते थे, आईजवळ जायचे, पिताजी के पास जाते थे, वडिलांकडे जायचो, है ना, तुरंत बोलो है ना। लेकिन अभी आता हम लगा तो हम उधर के उधर, प्रभु यीशु मला इथं लागलं, प्रभु बरं करा, दुखतंय प्रभु।
अभी हमें किसी और के सहारे की जरूरत नहीं पड़ती, क्योंकि हमें प्रभु में उठाता है। आणि आता आपल्याला दुसऱ्यांच्या आसऱ्याची गरज नाही लागत, कारण देवाचा आत्मा आपल्याला फिर उठवतो. हमने देखा था खाना नहीं खाते, आणि नंतर आपण पाहिलं की ती लोक जेवत नाही. आज हम लोग अच्छा खाना खाते हैं। आज आपण चांगलं जेवण आज करतो. प्रभु की दया से 3-3 घंटे आप बैठ पाते हो, आणि आज देवाच्या कृपेने 3-3 तास तुम्ही बसता. 3 से भी बढ़कर आप घंटा बैठते हो। आणि 3 पेक्षा जास्त तास तुम्ही आप बसता. देखो ना, सूर्य आराधना करते हो, आणि तुम्ही बघा सूर्य उपासना करता. वचन पढ़ने के बाद वचन का एक्सप्लेनेशन भी सुनते हो, आणि वचन वाचल्याच्या नंतर त्याचं स्पष्टीकरण पण ऐकता. ऑफरिंग का भी वचन आप सुनते हो, ऑफरिंगचं वचन पण तुम्ही ऐकता. वो होने के बाद एंडिंग का वचन भी सुनते हो। आणि ते झाल्यावर शेवटचं वचन पण ऐकता. इतना सारा खाना खाने के बाद भी आप उल्टी नहीं करते, आणि इतकं जेवल्याच्या नंतरही तुम्ही उलटी नाही करत. बस हुआ नहीं बोलते हो। बस झालं असं नाही तो म्हणत. बोलते हो और भी हो जाता तो और भी अच्छा लगता है, लेकिन जाने दो, 1:30 बज गया ना, चलो चलो खाना खा लें। आणि अजून झालं असं तर चांगलं वाटलं असतं, पण जाऊ दे 1:30 वाजले तर जेवण घेऊया. बराबर है। आज ऐसे कितने मसीह हैं जिनको आधा घंटा भी प्रेयर ज्यादा लगता है। आणि आज अशी किती सारे ख्रिस्ती लोक आहेत ज्यांना अर्ध्या तासाची प्रार्थना पण भारी वाटते. आज ऐसे कितने लोग हैं जो इधर क्यों नहीं आते, चर्च में क्यों नहीं आते, इधर के चर्च में, क्योंकि 3 घंटा बैठना पड़ता है। आणि आज असे किती लोक आहेत, ती लोक या चर्चमध्ये यासाठी येतात कारण त्यांना 3 तास बसावं 3 लागतं. घंटा यहाँ बैठना पड़ता है, सुनना पड़ता है, वो उनके लिए भारी पड़ता है। आणि 3 तास बसून इथे ऐकावं लागतं, ते त्यांना भारी पडतं. और अन्य जाति लोग 3 घंटा बैठ पाते हैं। आणि अन्य जातीची लोक 3 तास बसू शकतात का? क्रिसमस में आए हुए नए लोगों को आप लेकर आते हो, आणि क्रिसमसच्या दिवशी नवीन लोकांना तुम्ही बापरे घेऊन येता. एवढा तास बसायचं, बापरे एवढा तास बसायचं, बापरे एवढा तास बसायचं, और इतना घंटा बैठने का. है ना। जब मेरी माँ भी आई थी तो वो भी बोली, भाई किती वेळ आहे, किती संपेल, म्हटलं अगं आली आहे ना, गपचूपणे वाच, संपेल तेव्हा संपेल। जब चेची भी थी तो कभी खत्म होगा, कभी खत्म होगा, कभी खत्म होगा। अरे मतलब चेची तुम तो आनंद करना चाहिए ना, चुपचाप बैठ। वो तो चलो मेरी माँ अन्य जाती थी, ये तो अपनी जाति की थी ना, दिमाग खा लिया था। उधर बैठे हुए लोगों को भी मालूम था, बोलो तुम सोचो फिर, है ना। तो ये हमें खाना खिलाने के लिए कौन मदद की है? आज पवित्र आत्मा की है। आणि जेवण खाण्यासाठी कोणी मदत केली आपल्याला? पवित्र आत्म्याने. मालूम हुआ? इसलिए चर्च में ना प्रभु का दास के द्वारा पवित्र आत्मा का शिक्षण और पवित्र आत्मा का सामर्थ्य रिलीज होना चाहिए, तब लोग इधर बैठेंगे। आणि म्हणून कलीसिया में सच पूछो गलती किसकी है? मालूम? प्रभु के दासों की। आणि चुकी कोणाची आहे माहिती? देवाच्या दासांची. पवित्र आत्मा के सामर्थ्य को रिलीज नहीं करते, आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याला मोकळं नाही, जोर नहीं देते, जोर देत नाही. बस जल्दी से जल्दी कटाना है, जल्दी से जल्दी कटाना है। आणि लवकर कसं तरी त्यांना भरवायचं आहे. ऑफरिंग हो गया ना, ऑफरिंग झालं ना, 10-15 मिनट का वचन खत्म करके चलो। 15 मिनिटाचं वचन संपून चला. यही काम होता है, इस जगह में हो रहा है। आणि हेच काम खूप ठिकाणी होत आहे. ऐसा नहीं होना है, पवित्र आत्मा से होकर। आणि पवित्र आत्म्याने भरून आपल्याला आप शिक्षण खाना दिलं. खा रहे हो? आणि तुम्ही पहले जे खाने की क्षमता थी पहिले खायची क्षमता होती, नहीं, हम एक जगह में बैठने वाले लोग नहीं थे। आणि आपण एका ठिकाणी बसणारे लोक नाही, सच्ची ऐसे थे। आणि असे आपण लोक लेकिन आज हम लोग 3-3 घंटा एक जगह पर बैठते पण हैं। आज आपण 3-3 तास एका ठिकाणी हमारे बसतो. बच्चे देखो ना, आपली मुलं बघा. हैं? फिर आगे हमने क्या देखा ना? मग पुढे आपण काय पाहिलेलं? हाँ, चक्कर आती है, चक्कर गरगर आता है। गरगरत आहे. लेकिन आज हम परमेश्वर, हमें कभी चक्कर आती है, आणि आपल्याला कधी चक्कर येते? गरगर आता है, नहीं माझ्यानी होणार नाही, ऐसा करते हैं हम लोग। आपण काय म्हणतो, अच्छा अरे आज तुम्ही नवीनच शिकलो, अरे असं करायला पाहिजे, अच्छा अच्छा, है ना। हम पवित्र आत्मा का वचन सुनने के बाद, प्रभु के भवन में आने के बाद हमारे लिए सब कुछ नया ही हो जाता है, आणि देवाच्या मंदिरात आल्याच्या नंतर, वचन ऐकल्याच्या नंतर सगळं काही आपल्यासाठी नवीनच होत असतं. है ना। हमें चक्कर नहीं आता है, गरगर आता नहीं, हम लोग निर्बल नहीं, परंतु और भी अच्छा लगता है। आणि आपल्याला चक्कर येत नाही, आपल्याला गरगरत नाही, पण अजून सगळं काही नवीन वाटू लागतं. अजून हाँ, आज हम लोग सो के नहीं रहते बाबा, आणि आज आपण झोपून नाही राहत, मरने के लिए निकट नहीं है। आणि मरणाच्या जवळ नाही, सोकर रहना ही नहीं, मरने के निकट नहीं, हम लोग मरण अभी हमको नहीं है। आणि मृत्यू आता आपल्याला नाही. पवित्र आत्मा आने से आज मौत हमारे करीब नहीं है। आणि पवित्र आत्मा आल्यामुळे मृत्यू आज आपल्या जवळ नाहीये. पवित्र आत्मा जो तुम में है और मुझ में है, पवित्र आत्मा जो तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये उसने आहे, मृत्यू को रोक के रखा है। त्याने मृत्यूला अडवून जब ठेवलेला तक आहे. पवित्र आत्मा आपके अंदर है, मौत आपके अंदर नहीं आएगी। जोपर्यंत पवित्र आत्मा तुमच्या आत आहे तोपर्यंत मृत्यू तुमच्या जवळ येणार नाही. लक्षात मृत्यू ठेवा. आपको छू नहीं सकती। मृत्यू तुम्हाला स्पर्श नाही करू आपको शकत. ये तो वचन पे विश्वास है ना, आणि कि पवित्र आत्मा ने एंटी क्राइस्ट को रोक के रखा है। आणि या वचनावर तुम्हाला विश्वास आहे की पवित्र आत्म्याने ख्रिस्त विरोधी शैतानाला अडवून ठेवलेला आहे. एंटी क्राइस्ट कौन है? आणि ख्रिस्त विरोधी कोण आहे? शैतानी कौन है? मृत्यु का आत्मा।
आणि शैतान कोण आहे? मृत्यूचा आत्मा. बाइबल हमें बताती है, आप इब्रानियों की पत्री में पढ़ सकते हैं, आणि बायबल आपल्याला सांगते, इब्रियच्या पत्रात तुम्ही वाचू शकता, जहाँ लिखा गया है कि यीशु मसीह ने मृत्यु को यानी अर्थात शैतान को निकम्मा और शून्य बना दिया। पढ़ लेंगे, हम पढ़ेंगे हिब्रू अध्याय 2, इब्रियचं पत्र अध्याय 2 उसका 14। त्याचं 14. हिब्रू इब्रियचं पत्र अध्याय 2 अध्याय 2 उसका 14। त्याचं 14. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे शैतान याला मरणाने शून्यवत करावे. क्या लिखा है? लिखा है कि मृत्यु के द्वारा जिसे मृत्यु पर शक्ति मिली थी, मृत्यु पर शक्ति मिली थी अर्थात शैतान को। तो शैतान को ही, जो मृत्यु का आत्मा है, उसे यीशु मसीह पवित्र आत्मा क्या कर रहा है? रोक के रख रहा है, आणि शैतान जो मृत्यूचा आत्मा आहे त्याला पवित्र आत्म्याने काय केलेलं आहे? अडवून ठेवलेलं रोक आहे. के रखा है। अडवून ठेवलेला आहे. वही पवित्र आत्मा आणि तोच पवित्र हमारे आत्मा अंदर जब तक है, आपल्यामध्ये जोपर्यंत आहे तब तक क्या होगा? तोपर्यंत काय होईल? मृत्यू नहीं आएगी। मृत्यू नाही येणार. तो पवित्र आत्मा एक ऐसी शक्ति है, ऐसा सामर्थ्य है, आणि पवित्र आत्मा एक अशी शक्ती आणि असं सामर्थ्य आहे आपको दिया है। वो आपके अंदर क्या रोल करता है, वो आपके अंदर क्या कार्य करता है आणि ते तुमच्यामध्ये काय कार्य करतात? कि मृत्यू को रोक के रखता है, मृत्यूला अडवून ठेवतो, मृत्यु को आने नहीं देता। मृत्यूला येऊ देत नाही. ये सबसे बेस्ट काम पवित्र आत्मा करता है। आणि सर्वात उत्तम काम पवित्र आत्मा आज करतो. लोग मृत्यू को डरते हैं, आणि आज लोक मृत्यूला घाबरतात सही बात है, मृत्यू को घबराते हैं, आणि मृत्यूला घाबरतात. लेकिन आज हमें डरने की कोई जरूरत नहीं है। पण आज आपल्याला घाबरायची काहीच गरज नाही. इसलिए म्हणून क्योंकि हमारे अंदर क्या है? पवित्र आत्मा है। आणि आपल्यामध्ये काय आहे? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा हमारे अंदर होने के कारण, पवित्र आत्मा आपल्यामध्ये असल्यामुळे पवित्र आत्मा का रोल, पवित्र आत्मा क्या रोल करता है? मृत्यू को हमारे अंदर आने नहीं देता। आणि पवित्र आत्मा काय काम करतो? मृत्यूला आपल्यामध्ये येऊ देत नाही. तो आपको समझ में आया? तुम्हाला समजलं? कि पवित्र आत्मा एक असं सामर्थ्य आहे और पवित्र आत्मा एक ऐसा सामर्थ्य है जो तुम्हाला काय करतो? जो आपको क्या करता है? शक्ती देतो, शक्ती देता है. आणि पुढचं ते. आणि येरुशलेमेत सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आज तुम्ही येशूबद्दल साक्ष द्यायला घाबरता का? आज जो आप यीशु मसीह के बारे में गवाही देने के लिए डरते हैं क्या? पवित्र आत्मा आल्याने काय झाले? आपल्याला येशू ख्रिस्ताबद्दल साक्ष देण्यासाठी हिम्मत आली आहे, ताकद आलेली आहे। और पवित्र आत्मा आने के कारण आज यीशु मसीह के बारे में बताने के लिए हिम्मत और शक्ति हमारे अंदर आई. पवित्र आत्मा हा स्वयं देव आहे, और पवित्र आत्मा हे स्वयं म्हणून परमेश्वर तो है. आपल्याला अनाथ होऊ नये म्हणून त्यासाठी तो आलेला आहे। और इसलिए हम अनाथ नहीं हो, इसलिए पवित्र आत्मा आया है. तर पहिला पॉइंट आहे शक्ती देण्यासाठी, और पहला पॉइंट है शक्ति देने के लिए. दुसरा पॉइंट आहे तो आपल्याला भेट वस्तू देण्यासाठी आलाय। और दूसरा पॉइंट है वो हमें भेंट वस्तु देने के लिए आया पवित्र है. आत्म्याकडे खूप गिफ्ट्स आहे और पवित्र आत्मा के पास बहुत सारे गिफ्ट है आणि तो त्या गिफ्ट्स द्यायला आलाय। और वो गिफ्ट वो देने के लिए आया जे है. गिफ्ट तुम्ही घ्याल त्याच्याकडून जो गिफ्ट आप उससे लोगे ते गिफ्ट्स तुम्हाला भेटेल। वो गिफ्ट आपको मिलेगा. वाचूया पढ़ेंगे हम लोग. पहिला ग्रंथीकरणाचं पत्र पहला कोरिन्थियों की पत्री अध्याय 12 अध्याय 12 त्याचं 8 ते 11। उसका 8 से लेकर 11 तक. पहिल्या ग्रंथीकरणाचं पत्र पहला कोरिन्थियों की पत्री अध्याय 12 अध्याय 12 त्याचं 8 पासून। उसका 8 से. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याचे कृपादान, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. तर ही सगळी कार्य तोच एक आत्मा करतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला आपला देव म्हणून स्वीकार केला, और जब हमने यीशु मसीह को अपना परमेश्वर बोलकर स्वीकार किया, पवित्र आत्मा आपल्यामध्ये येतो। तो पवित्र आत्मा हमारे अंदर आता जेव्हा है. पवित्र आत्मा येतो, और जो पवित्र आत्मा आता है, पवित्र आत्म्याला असं वाटतं की चला मी ह्याला हिला हे गिफ्ट द्यावं, और पवित्र आत्मा को ऐसा लगता है कि मैं इसे एक गिफ्ट दूं, हे सामर्थ्य द्यावं, ये सामर्थ में इसे दूं, याला अन्य भाषेचं दान द्यावं, इसे अन्य भाषा का दान दूं, हिला आरोग्य प्राप्त करण्याचं दान द्यावं, और चंगाई प्राप्त करने का दान दूं, अद्भुत काम करण्याचं दान द्यावं। अद्भुत काम करने का दान दूं. हे दान तो स्वतःहून वाटतो और ये दान वो खुद से बांटता है. आणि आपला पवित्र आत्मा असा आहे ना, और हमारा पवित्र आत्मा ऐसा है, आपण पण त्याच्याकडे जे गिफ्ट मागू देतो। हम भी उससे जो कुछ गिफ्ट मांगेंगे वो हमें दे देता है. कधी कधी बघा आपण
जेव्हा लोकांना म्हणतोय तू माझ्यासाठी हे गिफ्ट आहे ना, मला हे नको, और कभी कभी हम लोगों को बोलते तो मेरे लिए ये गिफ्ट लेकर आना, ये मुझे नहीं चाहिए। हा मला माझ्याकडे हे आहे, समजा तुमच्याकडे घड्याळ आहे, और समझो आपके पास घड़ी समजा है रुपाचं बर्थडे आहे और रूपा का बर्थडे है आणि रुपाचा बर्थडे असल्यावर रुपा मला काय बोलेल, दीदी मला तुमच्याकडून घडी नको, माझ्याकडे घडी आहे, और दीदी मेरे पास घड़ी है, मुझे आपसे घड़ी नहीं मग चाहिए, मला काय पाहिजे, तो मुझे क्या चाहिए? तर ती ते सांगेल, और वो बताएगी म्हणजे द्यायचे तर मला हेच द्या, और देना है तो मुझे ये मग देना हे है। चूक झालं का असं मागणं? और इससे मांगना गलत हुआ क्या है? नाही नाही, चूक नाही आहे मागणं. और इससे मांगना गलत नहीं है। बघा कधी कधी काही गोष्टी जास्त झाल्यावर त्यापेक्षा सांगितलेल्या बऱ्या आहेत. और कभी कभी कुछ बातें ज्यादा होने से अच्छा है कि वो पता ही हुई। आणि दुसरी गोष्ट, आपण ज्याला आपलं समजलो, आपण ज्याला आपला अधिकार दिलेला आहे की हा माझा आहे, त्याला आपण अधिकाराने बोललं पाहिजे. और दूसरी बात, जिन लोगों को हमने अपना माना है उसे अधिकार से हम बता सकते आपण हैं। असं कसं म्हणू, "अरे, असं कसं मागायचं कोणाने, कसं काय बोलायचं, शी शी. हे, काय नक्कीच काय." ते आपण पुन्हा पुन्हा करायचं. जे आपल्या जवळीक नाहीये, एकदम क्लोज नाहीये, त्यांना आपण बोलू शकतो, त्यांच्याबद्दल असं बोलू शकतो, नाही त्यांना जे आणायचं आहे आणून देऊ. और जो हमारे कशाला आणलं, मला ह्याची काही अपेक्षा नव्हती, काय गरज नाही याची. बरोबर आहे, आपण असंच होतं. आपण खूप चांगले ऍक्टर आहोत, खूप बेस्ट, काय मस्त आहे. आई ह्याची काय गरज आहे, काय गरज नाही. ते जेव्हापासून मी शिकली ना, और जैसे मैंने हे असं चाललंय, तेव्हापासून मी आता काहीच नाही, कोण देतं तर पटकन घेते. माझ्या मनात ते आलेले बाबा, त्या लोकांना वाटायचं दिदी पण ऍक्टिंग करतात आहे. कारण मी जरी म्हटलं नको 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 नको, तर ते म्हणजे अच्छा दिदी पण ऍक्टिंग करतात आणि नंतर घेतात, त्यावेळेस आपण बोलणं ठरवलं. ते जेव्हापासून हे झालंय, बेबीवर आले तेव्हापासून मी पण म्हटलं बाबा आपण असं करायचं, देतात देवाला द्यायचं, देवाजवळ प्रार्थना करून देवा हे तुला देतात, घेते, हे शिक्षण आहे, डब्यात ऑफिसच्या डब्यात टाकून द्यायचं. तुम्हाला कळालं तर आपण एक चांगले बेस्ट ऍक्टर आहोत. और मैं एक उत्तम एक्टर है। आपली अशी अपेक्षा असते की आपला वाढदिवस आहे और हमारी ऐसी इच्छा रहती है कि हमारा जन्मदिन है, आणि लोक आपल्या वाढदिवसाला येतात, लोग हमारे जन्मदिन पर आणि आएंगे गिफ्ट आणावं, तो वो गिफ्ट लेकर आणि आए आता येऊन और खाली हाथ नहीं है। ही त्यांची आणि